अखेर मनमाड मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळाली। करपू लागलेल्या पिकांना जीवनदान मिळालं। शेतातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रईस शेख यांनी। महिना कोरडा गेला आणि दडी मारून बसलेल्या पावसाने जुलैच्या अखेरीस दमदार हजेरी लावली। या 3 दिवसापासून नाशिकच्या ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरू असल्याने पावसाअभावी धोक्यात आलेल्या पिकांना जीवनदान मिळाले। मी सध्या मनमाडजवळ एका शेतात आले असून आपण पाहू शकतात की या शेतात शेतकऱ्यांनी मका पेरला होता, पण पावसाअभावी हे पीक धोक्यात आले होते। पण गेल्या 3 दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्याने या पिकांना जीवनदान मिळाले। पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या नव्हत्या। पाऊस सुरू झाल्याने पेरण्याचा मार्गही मोकळा झाला असून अद्याप नांदगाव, चांदवड, येवला या भागात पावसाने दमदार हजेरी न लावल्याने नदी, नाले, ओढे अद्याप कोरडे आहे। त्यामुळे या तिन्ही तालुक्यात पाणी टंचाई कायम असून पुढील काळात दमदार पाऊस होऊन पाणी टंचाई दूर व्हावी अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत। रईस शेख, लोकशाही मराठी, मनमाड, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।